केवळ शनिवारवाडा म्हणजे पुण्याचा इतिहास नाही. पुण्याचा इतिहास त्याहूनही प्राचीन आहे. पुण्याचा इतिहास शोधताना अनेक पुरावे सापडतात. काही लिखित, काही मुखे, पण सगळेच महत्वाचे. डेक्कन कॉलेजच्या परिसरात अश्मयुगीन हत्यारं सापडलेली आहेत. याचा अर्थ इथं आदिमानव सुद्धा राहत होते. यानंतरचे पुरावे आपल्याला पुण्यातील लेण्यांच्या स्वरूपात मिळतात. पाताळेश्वर, बाणेर, पर्वती, पांडवनगर अशा अनेक लेण्या पुण्याच्या परिसरात आहेत. म्हणजेच पुण्याच्या परिसरात 2000 वर्षांपूर्वी सुद्धा मानवी वस्ती होती. इतकंच नाही, तर इंदापूरच्या परिसरात 4थ्या-5व्या शतकातील त्रैकुट काळातील नाणी सुद्धा सापडलेली आहेत. आणि त्यानंतर येतो अत्यंत महत्वाचा असलेला राष्ट्रकूट काळातील ताम्रपट. या ताम्रपटात बोपखेल, कळस, भेवसरी, दापोडी आणि पुणे यांचा स्पष्ट उल्लेख आढळतो. हे सगळं झालं परिसरातलं. पण तत्कालीन पुण्याची वस्ती नेमकी कुठं होती? यासाठी एक अतिशय महत्वाचा संदर्भ मिळतो संत नामदेव महाराजांच्या अभंगातून. नागेंद्रीच्या तटी वसे पुण्यनगर, नागेश्वर देवाचे पावन ते स्थळ, मुळा आणि मुठा संगम पावन, दक्षिणे पुण्येश्वर देवो, नागेश्वर महादेवो, मूळ पीठी नागेंद्री पहा हो, त्रिवेणी रूप वाहत असे. या ओळीमधून तत्कालीन पुण्याची स्थाननिश्चिती अगदी स्पष्ट होते. काही वर्षांपूर्वी कसबा पेठेत नवीन बांधकाम करताना मातीची फुटकी भांडी, मणी, मडकी असे अनेक अवशेष सापडले. म्हणजेच पुण्यात केवळ प्राचीन पुरावे नाहीत, तर सततच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे आहेत. अनेक राजवटीतून, अनेक सत्तांमधून पुणे वाडी, मजरा, मौजे, कसबा आणि आता मेट्रो सिटी पर्यंत विकसित होत आलंय. पण या शहराला पुणे हे नाव कधी पडलं? त्याआधी काही वेगळं नाव होतं का? आणि ते काय होतं? तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, इथला इतिहास जर जवळून अनुभवायचा असेल तर आमच्या पुणे हेरिटेज वॉकला नक्की या.